या मोठ्याला बाया आल्या रे का बघा बड्या या मोठ्याला बाया आल्या मग गोंधळ चालू करा. गण झाली कौलन झाली आता अंबाबाईचा गोंधळ चालू करा.
का थांबलं? हा का थांबवलं? हा का थांबलं? तिथपर्यंत आल्यानं थांबलं. बरोबर. सोनावले परिवार बघा, मी गोंधळाला आलोय आता क्षणाला. बरोबर. मी तुमचा सोनावले कोण, पाहुणं कोण मला माहित नाही. जशी वारी येईल त्या वारीने मला फक्त एकच, तुमच्यापैकी कोणी सांगायचं हा बाहेरचा हा तुमचा आहे. बरोबर आहे. आता मी सांगतो का, एक नारळ घ्या. ते तिथे बसलेली मुलं आहेत ना ती दोघं, ते उठा दिले जरा. हा सोनावले आहे ना कोणतरी, त्या दरवाजाजवळ यायची का? हा पहिले तिथे एक नारळ ठेवायचा, तिथं माणसं उठवतील. भंडार घ्या ना, आरती नाही तिथं, आरती करा, नारळ द्यावा. हा आणि काठी यायची गाणं गवल्याची, एक कानोबाचं गाणं घ्या फक्त. काठीचा मान देता 5 जण ना कोणतरी 5 जण. कानोबाचं चांगलंय, नाही कानिपनाथाचं घ्या. मला काठी काठी यायची. ऐका इकडे माझ्या जरा इशाऱ्यावर लक्ष द्या. मी पण इथं आलोय, तुम्ही पण आलोय, जरा इशाऱ्यावर लक्ष द्या. काठी यायची नाही इथं, पहिले यायची. आता येते का? नाही येत. आपण तिथं पहिला काठीचा मान देऊया. या कानोबाचं. मी पण डायरेक्ट गोंधळाला आलोय. मला आता तुमचा इतिहास माहित नाही काय, पण मी जसं बसल जेवढं माझ्यात होईल तेवढं मी तुम्हाला सगळं करील. सवारी पण येतील, सर्व येतील, पण अडचणी काय येतात पहिल्या समोर येऊ दे, म्हणून मी वाऱ्या घ्यायला सुरुवात करेल. मला पाहायचं होतं पहिले. कुठपर्यंत आल्या तुम्ही? हा तुम्ही त्या गवल्याच्या बाया असो कोणी असू दे, त्याचं मान दिलं होतं का आपण? तुम्ही निघतानी नाही दिला. बरोबर. ढोलकाठी यायची पहिली तुमची, तिथे भेटायची, तिथे मानपान करायची. बरोबर. आता इथे बोला बाबा, जे का असेल येत असेल पहिले तुम्ही इथे भेटीला. आमच्या 5 जण घ्या, 5 जण, आणि कानोबाचं गाणं घ्या. बाबा बंगाला फिरून आला रे नाथ भगव्या गोपनी पहिले तुम्हाला खुलाचार शिकवतो कसा येतो. आपण जर आता देव भेट सगळा करून आलो, पण आपला देव जर इथं बसलं होतं तर पहिला इतिहास असेल तर पहिला इथं काठीचा मान असेल, म्हणून मी पहिला मान देतो. घे खरे शिवाचे आहे कानोबाचंच गाणं आहे. पहिले त्याला मान देऊ दे मला, मग तुझ्या काठीला गवळी गवळी आहे तो, पण जर त्याला मान दिला ना खराचा तो येईल, तर त्याला कुलाचार केला होता त्याचा. तर घ्या बघू आता. झोलीवर केला ना बाबा गुरुने म्हणाला,
आता खरा असशील तर सत्याने येशील, तुझा मान मी दिला, ओळख केले तुझी घे.
हा सर्वांनी खाली बसून घ्या. हो ऐका, कोणत्या वचनात अडकले? हा पण गुरुची आज्ञा हे कुलाचं दैवत आहे. कुलाचा दैवत गुरु बाहेर असतात. कुलामध्ये कुलच येणार, सत्याचा असेल तो येणार. हा एवढ्या वर्षानंतर जर काठीची भेट करून दिली, काठीचा मान दिला तो येणारच. गुरु वचनात कधी राहणार नाही तो. सत्याचा विजय पाहिजे तो येणारच. घ्या कोणतं काय आता गवळी गाणं साताऱ्यांचं भाव कोण? गवळी. हा गवळ्याचा गवळ्याचा कोण हात नका लावू, हात नका लावू. आम्ही लावतो, आम्ही लावतो. कोण आले? तेवढं नाचत गाचत आलेत. कोण आले? आम्हाला देणार का ओळख? मान दिला ना आम्ही, आनंदाने आले ना. पण कोण आले आम्हाला सांगाल का? बघ ही सोनवणे परिवार एवढ्या वर्षांनी मान दिलाय. मग जर तुम्ही आनंदाने आले तर त्याची ओळख होऊ दे, तसा गजर करू आम्ही. बघा ते गुरुवचनाने, गुरुने त्यांना सांगितलं पाहिजे होता मग कोणत्याला पण जाऊ नको. जर सत्य असेल तो येणारच. गुरुवचनाने जर आलं तर गुरुने सांगायला होता कोणत्याला पण जाऊ नको तू. देवाचा गोंधळ चालू आहे, आपल्या कुलाचा गोंधळ चालू आहे. गुरुवचनात केवढा अटकायचा भांडारा का? सोडा भांडारा. गुरुवचनात अटकायचं असेल गुरुवचनात राहा, कुलाच्या वचनात करावं. बोला आनंदाने आलेत ना? मग आम्हाला तुमची ओळख देणार का? कोणता गजेर करू? हा या सोनवणे परिवारला आम्हालाही समजू दे कोण आले तुम्ही एवढे आनंदाने आलेत. हा आलेत ना जागरण गोंधळाला? कसं रूप आहे तुझं? दाखव रूप कसं आहे. हा कानिक नंतर घ्या. चला आनंदाने येणार. पहिल्यांदा वारी आली का? हा पहिल्यांदा आले ना. घ्या हा तू चाल रे चाल कधी पण तू चाल रे नावाची गर्जना केली. मग एवढ्या वर्षांनी किती वर्षांनी तुम्हाला मान दिला आम्ही? हा हा एक पिढी नंतर बरोबर. काठी किती वर्ष यायची तर किती वर्षापूर्वी? ढोल काठी किती वर्षापूर्वी यायची? हा
30-40 वर्ष म्हणजे एक पिढी, म्हणजे याचा जन्म नसेल तेव्हा म्हणजे एक पिढीचा, बरोबर आहे. मग आम्ही जो मानपान दिला तो योग्य दिला का योग्य दिला? हा, आनंदाने आले. मग या कुलाचा या देवाराचा उद्धार कराल का? नक्की आनंदाने सगळं मोकळं करून देणार आम्हाला शिवार, बरोबर. काय देऊ देवा तुम्हाला? हा हा काय देऊ? ते भंडार दे ना. आनंदाने केलाल. पहिले झाडाचं रक्षण, मग कुलाचं रक्षण. ढोलकाठी तुमच्याकडे यायची 40-50 वर्षापूर्वी आणि येत असत त्या जागेमध्ये तिला सारवून फिरून तिला मानपान दिला जात असेल. आता कसं मी डायरेक्ट गोंधळाला आलोय. गोंधळ आल्यामुळे मी स्टार्टिंगला आलो असतो तर आधीच मान दिला असता. आता मी डायरेक्टली गोंधळ आलो. जसं मला पुढे येईल तसं मी मार्गदर्शन करीन, तसं देव तुमचं धावत येतील. ज्याला मान दिला तो येणारच, कारण मान नाही दिला तर देव कशाला मध्ये मान देऊन आले नाही. बा देवा बरोबर आनंदाने आले. बघा या देवाचा मी आधी आपण त्याच्याकडून ऐकून नंतर मी तुम्हाला सांगतो त्याचं मानपान पुढं काय करायचं काय नाही करायचं. देवा बघा आनंदाने आलेत. बघ आल्यानंतर आम्ही तुम्हाला आनंदाचा गजर दिला. झाडाला पूर्ण मोकळा करून देणार. पूर्ण पहिले या झाडाचं रक्षण ज्यामध्ये संचार झालाय त्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास होता कामा नाही. त्यानंतर या कुलाचं रक्षण 40 वर्षांनी जर आले तर 40 वर्षांनी आता पुढची जिम्मेदारी तुमची असणार, बरोबर. घ्या एक गजर देतो तुमच्या नावाने, आनंदाचा गजर घ्या. आणि ज्या ठिकाणी तुझी काठी उभी राहायची या सर्व प्रजेला दाखवून दे तुझी काठी कुठे उभी राहायची. घ्या दाखवून दे. मी येड्या भक्तीने तिथे ठेवलंय. हा भंडारा घ्या. जी काठी जुनं स्थान आम्हाला त्या आधीमध्ये कुठं करायचं काय दाखवतं दाखवून द्या प्रजेला. दादा त्या भंडारा हातात घ्या. गाणं देवाया तो फिरून दाखवणार आपल्याला. खाली बसा सगळ्यांना दिसू दे. घ्या तुमची जी काठी येत असेल या बाजूने यायची का? हा बरोबर यायची ना. अशी काठी जाऊन तिकडे जायची ना. जा आरतीने या गाणी कानोबाच घ्यायचं. आपल्याला काठीचं मान दिला ना कानोबा. काय पण गाणी बोलू नका. कानोबाचं कानोबाच घ्यायचं. गाणं गौरी आणि कानोबा एकच. द्या खाली बसा. बाकी जाईल तुझ्या काठीला घुंगरू रे कान्या, तुझ्या काठीला
5 जणी अर्थ करा. माहिती नाही कुठं गाडी फिरायची तुमची. बरोबर ना? बरोबर जागा दाखवली बाबा. उभा राहा उभा राहा, आम्हाला ऐकू द्या. जे झाड आलं त्यांनी बरोबर जागा दाखवली का? बरोबर. मग पहिला कुलाचार करताना पहिला तिचा मान पाहिजे. हा झाड नवीन आहे अजून त्याला समजणार नाही. जसं जसं तुम्ही कुलाचार करा 5 जणी या. बरोबर ना? 5 जणी या. 10 केलो आपण वाड्या. 10 खेळाचे 2च केलो पण योग्य केलो. चालेल ना? सोनावणे परिवार मी 10 नाही केलवणार पण 2 केलवील पण अचूकपणे केलवील. चालेल ना? हा द्या माना आरतीचा. अचूकच त्यांनी बघा मी इथं बसतो मी उठणार नाही, कोणाला भांडण लावणार नाही. ज्याला आमंत्रण आहे जिथं आपलं होतं तेच बोलवायचं, आपल्याला दुसरं काय बोलवायचं नाही. केला आरती इथे पण आली कुंकू का या इथे बाजूला या. तुम्ही पाय पडून घ्या दादा. हो दादा पाय पडून घ्या तुम्ही. सुरुवात तुमच्या होती काय माहिती आहे तुम्हाला?
टाच मारून गाणं कोणतं येतो? टाच मारून घोड्याला बोला कोण आले तेव्हा संचाराला झाडामध्ये कोण आले मग आम्हाला ओळख देणार का? बोला हा खंडोबा आले तेव्हा आनंदाने आले का? आनंदाने बघा सोनावले कुलाचं जागरण कोणी मांडलं तेव्हा बघा. आता खंडोबा 1 येईल 2 येईल 3 पण येऊ शकतात हा. म्हणून आपण डायरेक्टली एकदम सगळे प्रश्न मी टाकत नाही, 2 गोष्टी विचारतो फक्त. तेव्हा आनंदाने आले बरोबर. हे आम्ही 2 गट मांडले या जागरण कोंडाला आम्ही 2 गट मांडले तेव्हा तुम्ही आनंदाने आले. जसं तुम्ही या झाडामध्ये संचारूपी आलेत, जर झाडाचा संचार सुटल्यानंतर तेव्हा तुम्ही कोणत्या गटी जाऊन बसाल? आम्हाला त्या गटाची ओळख देणार का? बरोबर ना. झाड थांबल्यानंतर देव जाऊन कुठेतरी बसतील, मग त्यांना घरदार पाहिजे का नाही? मग तुम्ही टाक रूपाने तांदळा रूपाने कोणत्या रूपाने ज्या स्थानाला बसा त्या स्थानात फक्त आम्हाला घट दाखवा देवा बस. देव भांडारा आनंदाने आलेत ना तुम्ही नका देऊ ते घेतील घ्या. कोणत्या गटी बसलेत? आनंद रूपी सांगा आम्हाला. बघा एक झालं तुमची ओळख. दुसरी गटी जसं त्या गटी बसलेत मग जसं झाडामध्ये संचार केलाय, जर झाडाचा संचार आम्ही थांबला समजा झाडाला जागेवर जायला सांगितलं मग तुम्ही जाऊन कुठे बसाल? कोणत्या ह्याच्यामध्ये बसाल? तो शिक्का पण आम्हाला दाखवा. खंडोबा 1 येईल 2 येईल 3 येईल त्याच्या मागचं मी पुढे 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 सांगत सध्या आलाय त्याला पुढे घेतो. घ्या टाक माग. बोला देवा वाजत गाजत खंडोबा घ्या बघू आपण. या खंडोबा सारखं सत्व नाही ग कुणाचा. देव जो येईल त्याचा त्याची वस्त्र त्याला माहिती पाहिजे. आपण द्यायची का ती? नाही. देवी आली देव आला सैतानाला भूत आला ज्याचं त्याने वस्त्र करावं. चुकीचं जर झाडाने वस्त्र उचल देव बघून गेल काय ते
आपण द्यायचं. मी इथं बसलो का मी आणतो का? आणणार पण नाही मी. भांडार पण लावणार काय नाही. जी शक्ती येईल. हा बोला बोला. हा मग मी काय बोलतोय, स्थान जाऊ दे. ये मांडलं 1 2 3 4 5 5-6 वाजता मांडलेत आपण. इकडे पण मांडलंय. ज्याचा मोर पिसर आहे, ज्याचे चरोड आहे, ज्याची हे आहे, देव आलं त्याने घ्यावं. आपण द्यायचं, आम्ही देणार नाही. आम्हाला हक्क तेवढा नाही. देवाची वस्तू आम्ही देणार कोण? देव आमची परीक्षा पण घेईल. नाव एक घेईल, दुसरं एक घेईल. घ्या. आता काय घ्या माहितीये का, जसं खंडोबा आलाय मुरलीला, कोणत्या वाघ्या मुरलीला येड लागलं होतं. हा मुरलीला वाघोबा मी येतो का बघूया ना आपण. म्हणजे खंडोबारायाचं येड बाई लागलं वाघ्या. सोनावणे परिवाराचा जो जागरण करून मांडला देवा, हे परिवार परिपूर्ण आहे का? परिपूर्ण बसला का देवारी? हा पूर्ण परिपूर्ण आहे ना? बघा परिपूर्ण आहे ना देवा. मग त्या परिपूर्णतेमध्ये तुम्ही कुठे बसले ते आम्हाला दाखवाल का? हा कोणत्या गटी बसलेत?
सोनावळे ले हा ल नाही. सोनावले लयच येतोय ते नाही बोलायचा. सोनावले हा बस ल कमळाचा सोनावळे. नाही नाही मला लच येतो सोनावले तेवढं समजू आम्ही पण हे नका करू. नाही 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 चुकून झालं तर समजून घ्या काय चुकून नाही आला पाहिजे आपला गोंधळ आत्ताच आहे. आता जरा तेवढं झालं तर सांगा बोला देवा सोनावले बरोबर हा हा तेवढं 2 शब्द जर विसरलो ते तर सांगू नका पण काही गोष्टी मी सांगतो त्या पण लक्षात ठेवा जरूर त्याच्यासाठी बोलवलं तुम्हाला. हा मग त्याआधीच मी आलोय फक्त ती गोष्ट आपण शेवटला काढू चालेल का हा सर्वांना सांगतो मी बोला देवा परिपूर्ण आहेत ना बघा मग संचय रुपये आले घट रुपये आले घट दाखवलं तुम्ही घटाव बसलेले तुमचं कोणत्या रूपात बसले जसं खंडोबाचं घेतलं तर आम्हाला कोणत्या ह्याच्यात बसले ते दाखवाल का देवा बघा आम्हाला ओळख द्या जे कोणतं असेल त्याची जसं हे झाड घेतलंय झाडाने संचय सोडला तर संचय जाऊन कुठे बसला पाहिजे जिथं अंश असेल तिथं ज्याचं जिथं अंश असेल तिथं कुठे बसून चालेल का बोला आम्हाला उचलून दाखवायचं आम्ही नाही दाखवणार काही आम्हाला दाखवायचं नंतर मग मी बोलतो काय बोलायचं ते थांबा तुम्ही नका ना बोल देव येत ना ते देवाना आपण कोण सांगणार फक्त फोटो काढा खरा खोटा नंतर आपण करूया हा खोटा कोणाला ठरवता नाही खरा नाही आपल्याला तर योग्य आहे करायचे फोटो काढून घ्या कोणतरी जे टाकून चाललंय त्याचं तेव्हा देवाला परिपूर्ण आहे का हा आले आनंदाने हा आनंदाने तुमचा आम्ही मानपान केला गजर केला घ्या खंडोबाचं फक्त फोटो काढून घ्या नंतर उद्या काय खंडोबा दुसरा पण आला त्याने आपण बरोबर आहे तर तोच उचलला झाला हिसाब तोच झाला फक्त फोटो का काढा उद्या दुसरा खंडोबाला त्याने काय उचललं ते पण पाहू गडाचे जोरीला गडाचे जोरीला उदळीचा भंडा सोन्या वाघित
या 5 जणी कोणी या काट्याला ओवाला मग त्याला ओवाला चला देवा भंडारा घ्या स्थान पर वाचायला घ्या आता भंडारा घ्या त्यांच्या हातात चला बसा झाल्या बसा असं बसा झालं भैरवनाथाचं घ्या आता विशाल हा बोला या दर्शन घ्या अरे बैरवनाथा तुला माझा